सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. संगमनेर शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल या ठिकाणी आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद लोक चळवळ आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 26वी T20 क्रिकेट स्पर्धा सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. 1 ते 17 जानेवारी कालावधीत ही स्पर्धा पार पडतीये. संगमनेरकरांना उच्च दर्जाचे आणि चुरशीचे क्रिकेट सामने पाहण्याची सुवर्ण संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे. राज्यात नावलौकिक मिळवलेल्या या स्पर्धेत एकूण 32 संघांनी सहभाग घेतलाय. स्पर्धेतील सामने अत्यंत रोमहर्षक ठरत असून प्रत्येक सामन्यामध्ये खेळाडूंचं कौशल्य, ताकद आणि रणनीती पाहायला मिळतेय. विशेष म्हणजे या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, रणजी ट्रॉफीतील नामवंत क्रिकेटपटू तसेच IPL मध्ये खेळलेले खेळाडू सहभागी झाल्यामुळं स्पर्धेची रंगत अधिकच वाढली आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात, काश्मीर, गोवा तसंच इतर राज्यातीलही संघ या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवितात. या स्पर्धेमध्ये अनेक IPL खेळाडू, रणजी खेळाडू तसेच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवितात. त्याचप्रमाणे या ठिकाणी संगमनेरचे सर्व जाणकार प्रेक्षकही या स्पर्धेला मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात आणि त्या प्रेक्षकांच्या जीवावरच ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडत असते. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई, पुणे, नाशिक या मोठमोठ्या शहरातील अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात आणि आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी ते करत असतात. ही स्पर्धा एकतर संपूर्ण राज्यामध्ये मानाची अशी स्पर्धा समजली जाते आणि खेळाडू आवर्जून या स्पर्धेची वाट पाहत असतात. निश्चित आम्ही जेव्हा ही स्पर्धा आयोजित करतो तेव्हा जवळजवळ 70 ते 75 संघांचा आमच्याकडे विचारणा होती. त्यांना या ठिकाणी प्रवेश पाहिजे असतो, परंतु आपण त्यातील निवडक 32 संघांनाच या स्पर्धेमध्ये प्रवेश देतो आणि त्या 32 संघांच्या मार्फत या ठिकाणी 1 ते 17 जानेवारी या कालावधीमध्ये ही स्पर्धा संपन्न होती. आज या स्पर्धेचा 13वा दिवस आहे. 17 तारखेला आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे सत्यजित दादा तांबे आणि डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. 14 जानेवारीपासून क्वार्टर फायनल सामने सुरू होत असून त्यानंतर उपांत्य आणि 17 जानेवारीला अंतिम सामना खेळवला जाणार आहे. अंतिम सामन्याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता असून मोठ्या संख्येनं प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. की आपल्याकडे या पुढचे जे क्वार्टर फायनलचे सामने, त्या पूर्ण क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सर्व प्लेयर रणजी ट्रॉफी असणार आहेत. IPL खेळलेले प्लेयर, काल IPL खेळलेला सनरायझर हैदराबाद कडून खेळलेला प्लेयर खेळून गेला. इतक्या लेवलला महाराष्ट्रामध्ये गाजलेली स्पर्धा आहे. 2026चा एक अथट याच्या मागे प्रयत्न सत्यजित दादांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आणि भविष्यातही सत्यजित दादांचं स्वप्न आहे की इथे महिला खेळाडू खेळल्या पाहिजे, महिला खेळाडूंनी इंटरनॅशनल खेळलं पाहिजे, मुलांनी पण इंटरनॅशनल मध्ये भाग घेतला पाहिजे आणि त्या परीने आपलं ग्राउंड खूप सुंदर बनवलेलं आहे. त्या परीनेच सत्यजित दादांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे आणि भविष्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार सत्यजित दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथे नक्कीच एक चांगला कॅम्प उभा करण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच या सहकार महर्षी स्पर्धेचा 1 जानेवारी 2026ला शुभारंभ झाला आणि या स्पर्धेचा अंतिम सामना 17 जानेवारी आमचे मार्गदर्शक माननीय माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण जाहीर करत असतो. त्याचा 17 तारखेला समारोप आहे आणि या 26 वर्षाच्या तब्बल प्रवासामध्ये आम्हाला प्रेक्षकांनी खूप मोठी साथ दिलेली आहे. कारण प्रेक्षक तुम्ही बघितलं असेल, टेनिस बॉलवर खूप वेळा प्रेक्षक तिथे जमत नाही. मुंबई पुण्यामध्ये सीझन बॉललाही स्पर्धेमध्ये नसते. महाराष्ट्र प्रीमियर लीग होते, त्याच्यामध्ये एवढं मोठ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये स्टेडियम मध्ये लोक जात नाही, पण या आपल्या भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये भरगच्च असे प्रेक्षक असतात आणि पूर्ण स्टेडियम भरलेलं असतं. ढोल ताशांचे गाजावाजा होत असते, फटाक्यांची अशी आतिषबाजी होत असते. मागच्या वर्षी अजिंक्य रहाणे इथे येऊन गेले. यावर्षी आपल्याला एखादा चांगला मान्यवर बघायला मिळू शकतो आणि प्रेक्षकांच्या या साथेमुळे या 2026 मध्ये आपण पदार्पण करतोय. 17 तारखेला मी सर्वांना आव्हान करतो की आपण या स्पर्धेचा 17 तारखेला जो अंतिम सामना आहे तो बघावयास यायचा आहे आणि खूप आनंद घ्यायचा आहे या सामन्यांचा.
या स्पर्धेमुळे संगमनेर शहरात क्रीडा वातावरण निर्माण झालं असून तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळतीये. दर्जेदार खेळ, शिस्तबद्ध आयोजन आणि उत्कृष्ट मैदान, त्यामुळे ही स्पर्धा आदर्श ठरतीये. या सामन्यांचं समालोचन संदीप लोहे आणि जगदीश पवार करतायत आणि ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहायला मिळतीये. प्रेक्षकांची मोठी या ठिकाणी उपस्थिती या स्पर्धेदरम्यान असते. आपण या स्पर्धेसाठी लाईव्ह मॅचेस देखील ठेवलेले आहेत. सर्व महाराष्ट्र असतील, महाराष्ट्राच्या बाहेर देखील या स्पर्धेचा आनंद या ठिकाणी घेत असतात आणि सर्व खेळाडूंची या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, नाश्त्याची व्यवस्था आम्ही आयोजक करत असतो आणि 32 संघांना प्रत्येक संघाला 12 असे कलर ड्रेस जे असतात, त्यांची कलर किट ती देखील आयोजक पुरवत असतात. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेली ही स्पर्धा आहे आणि 26 वर्ष अखंडपणे सुरू असणारी स्पर्धा आहे. दिवसेंदिवस ही स्पर्धेचा नावलौकिक वाढतोय आणि मोठमोठे खेळाडू या ठिकाणी खेळायला येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचा आणि सर्वांचा खूप या ठिकाणी मोठा प्रतिसाद आणि यामध्ये जे प्रायोजक आहेत आमचे, स्पर्धेचा खर्च खूप मोठा आहे. प्रायोजक देखील आम्हाला मोठ्या या ठिकाणी मोठं सहकार्य करत असतात. या सर्व प्रायोजकांमुळे देखील ही स्पर्धा यशस्वी होत असते आणि या वर्षी देखील मोठ्या जल्लोषात ही स्पर्धा सुरू आहे आणि पुढील 2-4 दिवसात अजून मोठमोठे संघ आणि मोठमोठे खेळाडू येणार आणि या स्पर्धेचा अजून नावलौकिक आणि खेळ देखील चांगला बघायला भेटणार प्रेक्षकांना आणि मोठी मेजबानी असणार. पुढील सामने अधिकच चुरशीचे होणार असल्यानं सर्व क्रीडाप्रेमींनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन सामन्यांचा आनंद घ्यावा, असं आवाहन आयोजकांच्या वतीनं केलं गेलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.